सो हा आहे 6th स्टँडर्डचा सायन्सचा पेपर आणि याच्यामध्ये आपल्याला एकूण 40 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर आता इथे पहिला प्रश्न काय, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. तर इथे अतिनील, ऊर्जा, तन्यता, कृत्रिम रेशीम, भूस्खलन असे पर्याय आहेत. ते दरड कोसळणे यालाच भूस्खलन असे म्हणतात. कर्बोदक किंवा स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते. सोन्यात तन्यता असल्यामुळे त्याच्या तारा करता येतात. बरं, आता पटापट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुमच्यासाठी सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड करता येतील आणि तुम्हाला त्या पटापट दिसतील. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर इथे ऑक्सिजन, बाष्प, निऑन. तर ऑक्सिजन काय, ज्वलन, बाष्प पाऊस आणि निऑन काय, जाहिरातीतील दिवे. आता वेगळा शब्द ओळखायचा आपल्याला. इथे काय आहे, द्राक्ष, लिंबू, संत्री, जास्वंद. जास्वंद वेगळा आहे. अडुळसा, धोत्रा, हिरडा, बेहडा. तर धोत्रा वेगळा आहे. आणि आयोडीन, युरिया, धुण्यात सोडा, स्टार्च. तर स्टार्च वेगळा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे चूक की बरोबर एवढंच लिहायचं. दुरुस्त करून लिहा म्हटलं असतं तर दुरुस्त करावे लागले असते. ते चूक की बरोबर आहे. हाडांची रचना मऊ असते, पूर्ण चूक आहे. जमिनीखाली असणाऱ्या पाण्यासाठीला भूजल म्हणतात, हे बरोबर आहे. गोगलगाय हा जलचर प्राणी, हे चूक आहे. वादळामुळे वीज पुरवठा खंडित होतो, हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा. शरीराचे तापमान कोणत्या एककात मोजतात? तर याचं उत्तर डिग्री सेल्सिअस. पुढचा आपला इथे पान क्रमांक 2 वरचा प्रश्न आहे. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? तर इथे आपलं उत्तर येणार आहे कापूस, लोकर, ताग, अंबाडी. आणि आपत्तीचे प्रकार कोणते? मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती. आता खनिज तेलापासून कोणते उपयुक्त पदार्थ मिळतात? हाडांचे प्रकार किती कोणते? तर लांब हाडे, आखूड हाडे, चपटी हाडे आणि अनियमित हाडे. कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो? तर इथे श्वसनाचं सांगायचं आपण. कोण कशा साहाय्याने करतोय? मासा, कल्ल्याच्या साहाय्याने, गांडूळ, त्वचेच्या मार्फत. आता प्रश्न तिसरा आहे बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तरे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यावा. 2 सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसावे. 3 नियमित व्यायाम करावा. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे? तर उत्तरे सजीवांमधील साम्य व फरक समजण्यासाठी, एकमेकांशी असलेले संबंध समजण्यासाठी व उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरणाची आवश्यकता आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात त्याची उत्तरं लिहायची बरं का. आता पुढचा जो आहे प्रश्न तो आहे संतुलित आहाराचे महत्व लिहायचे. तर इथे शरीराची वाढ व विकास होण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी गरजेचं आहे आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे संप्लवण म्हणजे काय? प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? त्याचं उत्तर आहे प्राण्यांची त्वचा, केस, पंख, खवले, कवच यांसारख्या बाह्यावरणाने होते किंवा विषारी ग्रंथी, तीक्ष्ण नखे किंवा शिंगे त्यांच्याकडे असतात त्याने संरक्षण होते. आणि काही प्राणी वातावरणाशी जुळवून घेतात, जसं शॅम्बिलियन, सरडा. संप्लवण म्हणजे काय ते सांगून संप्लवनशील पदार्थांची नावे लिहायची. तर संप्लवण म्हणजे काय? तर स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यास त्याचे वायू रूपात रूपांतर होते, त्यात संप्लवण म्हणतात. कापूर, डांबर, गोळ्या इत्यादी. आता पुढचा फरक स्पष्ट करायला लिहायचा आहे. वनस्पती व प्राणी, स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ, पृष्ठवंशीय प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी. आता एकूण 4 गुणांचे साठी हे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला फक्त 2 प्रश्नांची इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग आता तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला चांगले येतात तेच 2 प्रश्न तुम्ही निवडायचे. आता आपण इथे काय करूयात, या प्रश्नांची उत्तरे इथे लिहूयात. वनस्पती आणि प्राणी. वनस्पती व प्राणी यातला फरक बघूयात आपण. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषण एका जागी स्थिर असतात. पेशींना पेशीभित्तिका असते. प्राणी अन्नासाठी वनस्पती किंवा प्राणी इतर प्राण्यावर अवलंबून असतात, हालचाल करतात. पेशींना पेशीभित्तिका नसते. आता दुसरा जो प्रश्न आहे तो स्नायू पदार्थ, द्रव पदार्थ यांचा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर स्नायू पदार्थ निश्चित आकार व आकारमान असतो, तर कणांमधील आकर्षण बल खूप जास्त असते. द्रव पदार्थांना निश्चित आकार नसतो. पात्र म्हणजे ज्या भांड्याचा आकार घेतात त्या निश्चित आकारमान असते. कणांमधील आकर्षण बल स्थायूपेक्षा कमी असते. आता पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राण्यातला आपण आता इथे फरक बघायचा आहे. तर याच्यामध्ये पृष्ठवंशीय प्राणी
तर पृष्ठवंशी प्राण्यांना पाठीचा कणा किंवा मेरुदंड असतो आणि अंतर्गत सांगाडा असतो, उदाहरणार्थ मासे, पक्षी आणि सस्तन प्राणी. तर अपृष्ठवंशी प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. काही प्राण्यांना बाह्य सांगाडा असतो, उदाहरणार्थ कीटक, गोगलगाय किंवा गांडूळ. आता पुढचा प्रश्न आहे कार्नेलिया. कार्नेलियामध्ये पाणी हे जीवन आहे. तर इथे प्लेटमध्ये उघड्या ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले आणि उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. त्या प्रश्नांची उत्तर ठेवूयात आपण पटापट. पाणी हे जीवन आहे. पाणी हे सजीवांसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते शरीराचे तापमान नियंत्रित करते, पोषक द्रव्य वाहून नेते, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. पुढचं आहे प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले, कारण वातावरणातील तापमानामुळे रॉकेलचे बाष्पीभवन झाले. आता उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. त्याचं काय उत्तर लिहिणार? उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत, कारण सुती कपडे उष्णता शोषून घेतात आणि शरीरातील घाम लवकर शोषून घेऊन तो बाहेर टाकतात, त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आकृती काढून नावं द्यायची आहे. तापमापी, हवेतील विविध घटकांचे प्रमाण आणि त्वचेची रचना. व्हिडिओ इथेच संपलाय. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.